हाय, कसे आहात तुम्ही? मी आपला मित्र बोलतो आहे, डॉक्टर दत्तप्रसाद प्रभू. आज पुन्हा एकदा आपले नवीन भागात स्वागत आहे. मागचे व्हिडिओ आपण बघतच असाल आणि मागचे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तसंच हे व्हिडिओज आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा, म्हणजे त्यांना पण उपयोग होईल. आज आपण एका नवीन विषयाविषयी बोलतो आहे आणि तो आहे म्हणजे अन्नाच्या वेळा कुठल्या असाव्यात. त्याच्याविषयी एक मी गोष्ट सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे. थोड्या दिवसापूर्वी एक पेशंट आपल्याकडे आले होते आणि त्यांची जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतली, त्यांना मूळ त्रास होता तो पोटदुखीचा. त्याचप्रमाणे अन्नाचं पचन होत नाही आहे, संडासला चिकट होतं आहे, अशा प्रकारचा त्रास बऱ्याच जणांना असतात. त्यापैकीच हे एक पेशंट होते. पूर्ण हिस्ट्री घेतल्यावर आम्हाला समजलं त्यांनी खूप ठिकाणी ऑलरेडी ॲलोपॅथी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलेली होती आणि ते पण आपल्याकडे आले होते एक नवीन सजेशनसाठी, बाबा काय होऊ शकेल का, मला बरं वाटेल का. तर मी हिस्ट्री घेतल्यानंतर बघितलं की त्यांच्या अन्नाच्या वेळा ज्या आहेत त्या अन्नाच्या वेळा अजिबात योग्य नाही आहेत. उदाहरणार्थ दुपारी ते 2:30 वाजता जेवत होते, रात्री ते 9:30 वाजता जेवत होते. बरं, त्यांना विचारलं की हा जो वेळ आहे तो तुमचा स्टेबल आहे का, तर ते म्हणाले नाही, कधी 2:30 वाजतात, कधी 3 वाजतात, कधी 1 वाजतात, असा वेळ सतत बदलत असतो. रात्रीची वेळ तरी स्टेबल आहे का, तर ते म्हणाले हो, 9 ते 9:30च्या दरम्यान मी जेवतो. अशा प्रकारचा रिस्पॉन्स मला त्यांच्याकडून मिळाला. मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं की प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे ते वेळेतच आहे. आणि खरं बघायला गेलं तर आपले जे प्रॉब्लेम्स असतात किंवा आजार असतात त्याचं खरं सोल्युशन हे जेवणाचा वेळ पाळणे हे आहे. जर आपण वेगवेगळ्या प्रकारचं डाएट डॉक्टरांना विचारतो की कुठल्या प्रकारचं मी अन्न घेऊ, काय खाऊ म्हणजे माझा आजार बरा होईल. खास करून आता तर डायटेशियन आलेले आहेत, जेणेकरून आपण त्यांच्याकडे जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचं बाबा हां मला डायबिटीज झाला आहे तर कुठल्या प्रकारचं अन्न मी घेऊ म्हणून डाएट प्लॅन घेतो. मला अमुक रोग झाला आहे, PCOD झाला आहे तर कुठल्या प्रकारचं मी अन्न घेऊ. मी स्थूल आहे किंवा मी ओबेज आहे तर मी कुठल्या प्रकारचं अन्न घेऊ. तर आपण डाएटिशियनकडून डाएट चार्ट घेत असतो. परंतु हे लक्षात ठेवा, डाएट चार्ट जरी आपण घेतला तरी आपण अन्नाच्या वेळा जर पाळत नसाल तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग शून्य. ओम फट स्वाहा हे लक्षात ठेवा. म्हणून महत्त्वाची गोष्ट काय आहे की वेळ पाळणं. वेळ जर आपण पाळली तर 50% आपलं काम झालं असं समजा. म्हणजे कुठलाही आजार जर बरा व्हायचा असेल तर अन्न सेवन करण्याची वेळ पाळणं हे 50% इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 50% प्रॉब्लेम आपला दूर होणार आहे याच्यातून. त्यामुळे वेळ पाळण्यातच सगळं आहे. कुठलं अन्न खाणार ही नंतरचीच गोष्ट झाली. जरी आपण खात असाल ते खाल पण वेळेवर खाल तर त्याचा चांगला परिणाम येणार. उदाहरणार्थ मी असं सांगेन की काही गोष्टी आपण करत असतो. उदाहरणार्थ काय, लोकलमधून आपण प्रवास करतो, ट्रेनमधून आपण प्रवास करतो, एखाद्या ठिकाणी पोचायचं आहे. पण वेगळ्या स्वभावाचे लोक असतात. मग त्यांना काय वाटतं की काही जण तिथलं खाणं एन्जॉय करतात, काही जण बाहेरचं बघणं एन्जॉय करतात आणि काही माणसं अशी असतात की ज्यांना फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं. त्यांना ट्रेनमधून गेलं काय, बसमधून गेलं काय, अजून विमानातून गेलं काय, सारखंच. कारण काय, त्यांना पोचणं, शेवटचं जे स्टेशन आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण ह्या माणसांप्रमाणे असलं पाहिजे. आपला दृष्टिकोन खाण्याच्या बाबतीत ह्या माणसांप्रमाणे असला पाहिजे. जर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असेल जेवणाच्या बाबतीतली, खाण्याच्या बाबतीतली, तो म्हणजे वेळ जर सुधारला तर 50% प्रगती इथेच होणार आहे. बेस्ट स्टार्ट इज वर्क हाफ डन. म्हणूनच मी सांगतो की वेळ पाळा. आता वेळ पाळायचे म्हणजे कुठल्या पाळायच्या, त्याचप्रमाणे अजून एक, खूप वेळा खायचं का. बरेच जण आहेत जे खूप वेळा खात असतात. म्हणजे दिवसातून 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा. घरात जी माणसं राहतात, मग त्याच्यामध्ये काही गृहिणी असतील, मुलं असतील, मोठी माणसं असतील, ती सतत काय काय दिसलं की हे थोडं खाऊया, ते थोडं खाऊया, ते थोडं खाऊया असं करून 5-5, 10-10 मिनिटांनी, अर्ध्या तासाने, पाऊण तासाने, 1 तासाने सतत काय ना काय तोंडात टाकत असतात. आपल्याला वाटतं काय नाही, हे थोडंसंच खातो आहे ना मी, हे थोडंसंच खातो आहे, हे थोडंसंच खातो आहे. परंतु शरीराला किंवा मेंदूला तशा प्रकारची कुठलीही सवय नाही आणि ह्या सगळ्या वाईट सवयी आहेत, हे लक्षात ठेवा. मेंदू जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट आत जाते त्यावेळी लगेच आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते की आता काहीतरी आलेलं आहे, आता पचवायचं आहे म्हणून प्रत्येक वेळी कार्यरत होते. परंतु असं जर आपण 10 वेळा करत राहिलो तर तेवढ्याच ताकदीने ते कार्यरत होण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि त्याच्यामुळेच अन्नाचं पचन होत नाही आणि आपलं पोट बिघडतं. त्याच्यामुळे मी त्यांना काय सांगितलं की बाबा तुम्ही अन्नाच्या वेळा पाळा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दुपारची जी वेळ आहे ती 10 ते 1च्या दरम्यान आपण ॲडजस्ट केली पाहिजे जेवणाची वेळ.
जर आपल्याला खरोखर पोटदुखी आणि इतर कुठलेही पचनाचे आजार व्हायचे नसतील तर, अन्यथा आपलं चालू ठेवा. संध्याकाळची जी वेळ आहे ती संध्याकाळची वेळ आहे ही पण 7पर्यंत आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून जेव्हा सूर्यास्त होतो, सूर्यास्त तर खरं तर 6-6:30लाच होतो, त्यावेळी जेवलं तर अतिशय उत्तम आहे. पण शक्य नसेल तर निदान 7पर्यंत तरी जेवा. म्हणजे काय, जे खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे आपल्याला पचेल आणि झोप आणि जे खाणं आहे त्याच्यामध्ये 2 तासाचं अंतर मेंटेन राहू शकतं. म्हणजे 30-40% अन्न तरी झोपण्याच्या आधी पचलेलं असेल. म्हणजे ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं किती वेळा खावं, तर मी म्हणेन सकाळी जेव्हा आपण उठतो ना, तर सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला पहिली भूक लागली असेल तर त्या पहिल्या भुकेच्या वेळी दुपारीपर्यंत परत भूक लागेल एवढंच आपल्याला खाल्लं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काही जण काय करतात, 7 वाजता चहा घेतात, 8:30 वाजता नाश्ता करतात आणि मग कामावर जातात. म्हणजे एकदा 7 वाजता चहा, एकदा त्यांना काय वाटतं नाही मी एवढाच चहा पितो आहे. शरीर तुमच्या मनानुसार रिस्पॉन्स कधीच करत नसतं. त्यामुळे ती एकच आणि सेम वेळ ठरवली पाहिजे. 7 वाजता आणि 7:30 त्याच्यामधली तुमच्या भुकीनुसार ती 8 वाजताची असू शकते, 8:30ची असू शकते किंवा 9 वाजताची असू शकते, कुठली वेळ असेल, पण त्याच वेळी चहा किंवा नाश्ता काय असेल तर नाश्ता असा असावा जो दुपारी भूक त्याने लागली पाहिजे एवढा नाश्ता असावा आणि शरीराचं पोषण करणारा असावा. दुपारी जेवणाची वेळ मी तुम्हाला मगाशीच सांगितली की 10 ते 1 असावी. तर ही वेळ पाहण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यावेळी सूर्याचा प्रकाश जो असतो हा तीव्र असतो आणि जठराग्नी आपला तीव्र असतो. अशावेळी अन्न गेलं तर ते पचण्याची शक्यता चांगली असते, म्हणजे जास्तीत जास्त अन्न पचतं. नियर अबाउट 80 to 90% अन्न पचू शकतं. तेच जर आपण 2 वाजता जेवलो, भूक नसताना जेवलो, 3 वाजता जेवलो, तर हे अन्नाच्या पचनाची कॅपॅसिटी म्हणजे पर्सेंटेज आहे कमी कमी होत जातं. आणि अन्नाचं जर पचनच चांगलं झालेलं आहे तर मग जास्तीत जास्त गॅस होणार नाही, आम्लपित्त होणार नाही. शरीरामुळे जर अन्न दुखत असेल अपचनामुळे, ते अन्न दुखणार नाही, अजून काही त्रास असतील आपल्याला तर ते होणार नाही. त्याच्यामुळे वेळा पाळायला पाहिजे. मग संध्याकाळी नाश्ता घ्यावा का? बरेच वेळा असं होतं की संध्याकाळच्या वेळी भूक लागते, समजा 1 वाजता जेवलो तर 5-6, 5:30च्या दरम्यान भूक लागेल, मग काय खावं? बघायला गेलं तर 6 वाजताचा वाताचा काळ सांगितलेला आहे. वाताचा काळ, वात हा अतिशय वृक्ष पद्धतीचा असतो आणि अशावेळी जर कोरडी अन्न खाल्ले गेले म्हणजे चिप्स, स्टिक्स, म्हणजे बाहेर जे आपण म्हणतो की ब्रेकफास्ट, म्हणजे ज्या कंपन्याने हे डिझाईन केलेलं आहे, चिप्स किंवा स्टिक्स डिझाईन केलेले आहेत किंवा राऊंड गोल असतात अशा प्रकारचे डिझाईन, हे सगळे तेलात तळलेले पदार्थ असतात. त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी खायचं म्हणून भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, चाट किंवा अजून काही असेल, मेदूवडा असेल, इडली असेल किंवा इतर काही पदार्थ असेल, तर संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारचे कुठलेही पदार्थ जे बाहेरचे असतील, इवन घरातसुद्धा, हे टाळणं आवश्यक आहे. कारण काय, आपल्याला पुढची भूक लागून ते जेवायचं आहे, त्याच्यामुळे अशा वेळी खाणं शक्यतो टाळा. जर आपल्याला भूकच लागली आणि जर खायचंच असेल तर आपण रव्याचा लाडू, मुगाचा लाडू किंवा अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत जे वात कमी करणारे आहेत, शरीराला पोषण देणारे आहेत, मधुर रसाचे आहेत, ते खाल्ले पाहिजेत. आणि हे पदार्थ शक्यतो घरातच केलेले पाहिजेत, कारण बाहेर केलेला मधुर रसाचा जो पदार्थ असेल त्याच्यात काय काय नक्की वापरलं असेल हे ब्रह्मदेवाला पण माहीत नसतं, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे खारी, टोस्ट, बटर, चिवडा, शेव, पिझ्झा वगैरे हे अशा प्रकारचे विषय जर आपण संध्याकाळच्या वेळी फक्त पोटाची भूक भागण्यासाठी खाणार असाल आणि त्याच्यानंतर जर आपण 1-2 तासांनी जेवणार असाल तर तुम्हाला पोटाचे रोग झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओत एवढंच. उद्या भेटूया पुढच्या विषयावर आणि पुढच्या व्हिडिओत बोलण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.